काला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप या काळाच्या तावडीमधून कोणी आजपर्यंत सुटलं नाही. येथे नाही उरवाले अवतार इरते पामर जीव किती अनंत जन्म येतात आणि जातात. येतो जातो आम्ही देवाच्या संगाती. येत न जाणं तुमच्या आमच्या जीवाला ठरलेलंच आहे. ते येणारे येणारच येत न जाणारे एक दिवस जाणार. नैंदन चतनंती शस्त्रानी नैनंद हती पावका राहतो जिवंत फक्त अमरत्व असणार नाम साधना नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. म्हणून या काळाच्या तावडीमधून कोणी सोडवू शकत नाही. राजा सुद्धा इथला आपल्याला मरणाच्या दाढेमधून सोडवू शकत नाही. राजा सोडवण्यासाठी राजा सोडवणाऱ्याच्या लेवलचा पाहिजे. राजे आत्ताचे सोडवणारे नाहीत, गेले राजे ते आता सोडवणारे राजे नाहीत तर तुम्हा आम्हाला सगळ्याला गुंतवणारे राजे आहेत आताचे. आता जो सोडवतो कोण हो? गुंतवणारा राजा आहे. आता प्रत्येकाचं राजे गुंतवणार आहेत. सोडवणारा एकच राजा फक्त होता रे. गेले दिगंबर ईश्वर विभूती विभूते राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले राजे आज राजे नाहीत. राजांच्या आठवणी तरी जपा रे जपा. राजाचं राजपण तुम्ही पायानं धुळीला मिळवलं पण नाही किंमत वाटली रे. अरे पोरांचं वाढदिवस झालं तर चौकात चौकात फ्लेक्स आहेत, चौकात चौकात बॅनरबाजी, चौकात चौकामध्ये बातम्या आहेत. टीव्ही पर्यंत तुमचा आमचा वाढदिवस आहे तर लाखो कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे. वाढदिवसाचा आनंद व्यक्त करता हो. पण रायगड जिल्ह्यात बांधलेलं शिवछत्रपतींचं स्मारक जगाच्या डोळ्यात देखत पडलं. कोणाला लाज वाटली का हो अंतकरणातून? कोणाला झालं का दुःख काय? अहो काळाच्या ओघामध्ये स्वार्थाची राजकारण चालवणारे अनंत येतील पण निषेध करायचं तुमच्या आमच्या हातात आहे ना. अरे म्हणून चिमुटभर पदासाठी लाचार होऊ नका. जपाती अस्मिता पुन्हा नाही ते वैभव. एकदा गेलेली माणसं पुन्हा नाहीत रे. गेली चूल गेलं चुलवान, गेला हार गेलं सरपण, गेलं तवा गेली काठवट, गेलं आवोत गेलं काढवान, गेली पाबर, गेलं झू गेलं येलं गेलं यटान, गेली पाबर गेलं वस गेलं जानावळं तर नाही राहिलं. गेली हरावली भाकरी गोल फुगायची रे. आई भाकरी करायची त्यावेळेस भाकरीला कधी डाग नव्हता. पुरी सारखी भाकरी फुगायची. मधी जर फोडली कांदा कोशिंबीर टाकली तर डॉमिनोज पिझ्झाच्या बापाला माझ्या माईनं केलेली भाकरी कधीच ऐकली नाही. पण आता भाकरी नाही फुगत, भाकरी करणारी फुगायला लागली. भाकरी कुठं फुगती हो? म्हणून जपा. काळाच्या पडद्याआड स्मृती एक 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 निघून झाल्या जगाच्या डोळ्या देखत. कोट्यवधी रुपयाची संतांची विचारवंतांची छत्रपती शिवरायांसारख्यांची स्मारक तुम्ही आम्ही पायदळी तुडवली. 456 किल्ले बांधले पण त्याच्यावरती बदामानंद सुनेनं नावं टाकली. पण एकाही किल्ल्याचं रक्षण व्हावं हा विचारधारा कुठे तुमच्या अंतकरणात आलं नाही. अशी बाप माणसं गेली पण बापाची आठवण मात्र जाऊ देऊ नका. त्याचा आठवणीत शिवछत्रपतींसारखा बाप शंभूराजांच्या आयुष्यामधून गेल्यानंतर शंभूराजांनी महाराष्ट्राची चौथी राजधानी अजिंक्य तारा किल्ल्यावर शेवटचं वाक्य या छत्रपतींच्या नावानं म्हटलं. आबा शोधू कुठरा पाहू का सर मीच स्वतःला पाहू का सर या मावळ तुनी मावळोनी कधीच गेला तू माझ्या राजा. आज खरंच आठवण आहे. आज बदलापूरच्या 3 वर्ष 8 महिन्याच्या लेकीपासून ते लातूरच्या 72 वर्षाच्या आजीपर्यंत या महाराष्ट्रातले लेख सुरक्षित राहावा याच्यासाठी छत्रपतींचा विचार होता. कोणी जपलं रे? त्याच्या नावानं आज फक्त राजकारण आहेत, काही बघायला सापडत नाही. ते टिकावं, ते उमजावं ही बाप माणसं आहेत. म्हणून बाप असावा. बापाचं नातं टिकवलं तर वैचारिक पातळी वाढते. आईचं नातंही टिकवा, बापाचंही टिकवा. पण बापाच्या नात्याला फार मोठं वैभव आहे. बापाच्या नात्यानं चुलता मिळतो, आयुष्यभर खांद्याला खांदा लावून चालतो. आईच्या नात्यानं मावशी मिळते. सांगा गड्यानो
मावशीचा जास्त फोन असतो का आत्याचा जास्त फोन असतो? अख्ख्या आयुष्यभर आत्यानं फोन केला संसारासाठी. बापाच्या नात्यानं आत्या मिळाली, आईच्या नात्यानं मावशी मिळाली, बापाच्या नात्यानं चुलता मिळाला, आईच्या नात्यानं मामा मिळाला. मामा नाही लग्नाला आला तरी चालतो. आचारी काही काहींनी कोरोनाच्या काळात उभं केलं तरी लग्न लागली. चुलता पाहिजेत. आणि एक संगता कुटुंबाची टिकायची असेल तर बापाची नाती अगदी आयुष्यभर टिकवावी लागतात, जपावी लागतात. आणि मला वाटतं ती नाती या काळे देशमुख परिवाराने अखंड टिकली, अखंड जपली रे. म्हणून मला कधीही वाटतं आदर्श घ्यावा आमच्या भाऊंच्या कुटुंबाचा, सगळ्या लेकरांचा. अतिशय प्रेमानं आजही शेखर नाना गेले. आज मुलींचा विचार केला तर MBBS ला आज उद्या एक मुलगी लागल. एक मुलगी डिग्रीच्या लास्ट इयरला आहे, मुलगा अगदी वेल क्वालिफाईड. सगळी मुलं आहेत कुटुंबातली, सर्वच लेकर अतिशय टॉप आहेत महाराष्ट्रातले. कोणाचं वैभव आहे हे? कुळाचं वैभव आहे. तो कुलाचार जपला, तो आजी आजोबांनी, तो मायबापांनी तो टिकवला. पण टिकणं फार महत्वाचं आहे. पण आजच्या घडीला टिकवणारी माणसांची गरज आहे या महाराष्ट्राला. महाराष्ट्र विकणाऱ्यांची गरज नाही, टिकवणारी माणसं पुढच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. म्हणून टिकवणाऱ्यांच्या पाठीमागं चला. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता खोटे काही, म्हणून तुकोबाराय सांगतात एक दिवस क्षण येतो, एक दिवस वेळ येते आणि त्या लेकराची मायपासून ताटातूट होते, त्या पत्नीपासून पतीची ताटातूट होते. हा शेवटचा क्षण आहे. मग या जीवनामध्ये कोणी इथं जर या मायेवी नगरीत आपलं नाही तर तुझं आपलं म्हणणार कोण आहे? तुकोबर आहे त्याचं वतन. तुका म्हणे सोडावी ना कोण, तुका म्हणे सोडावी ना तुका म्हणे सोडवी ना कोणी, तुका म्हणे सोडवी ना कोणी, तुका म्हणे तुझा सोडवी ना कोणी, तुका म्हणे सोडवी ना कोणी, तुका म्हणे सोडवी ना कोणी. एका चक्रपाणी वादोने, एका चक्रपाणी वादोने, काळाची हे बोले बडला चक्रपाणी वाचोनिया, एक चक्रपाणी वाचोनिया, काळा देह बडला भजनेवा, काळाची ओढे बडील भजनेवा. सोडविना तेव्हा माया
सोडविना देवा माय बाबा सोडविना देवा सोडविना देवा
सोडविना तेव्हा माय बाबा काळाचे मुडी पडेल बांधे काळाचे मुडी पडेल बांधे तुका म्हणे तुझा सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनी एका पांडुरंगाशिवाय तुला इथं सोडवणार कोणी नाही. गेल्या वर्षापूर्वी शिखरनानाचं जाणं झालं. काकींच्या, आप्पांच्या, बाईंच्या, अक्कांच्या, तात्यांच्या, साई राहिले भावंडांच्या, वहिनींच्या सगळ्यांच्या जीवाला अंतकरणाला फार मोठं दुःख झालं. आमच्या दोन्ही ताई असतील, राजू भोसले, जाधव, संपूर्ण काळे देशमुख परिवार सगळ्यांची मन विवशनं झाली. त्या मनांना आवर घालण्याची, सावरण्याची परमेश्वरानं बळ बुद्धी ताकद द्यावी. देवा, आईच्या दुधाची आठवण सदैव माझ्या स्मरणात राहून द्या आणि म्हणून मला सुपारी हातात घेण्याचं ताकद सुद्धा कधी आयुष्यात करू देऊ नको रे. असं माझं निर्वेशनी निष्कलंक जीवन बनव. माझं मातृभूमीवरती सदैव प्रेम राहून दे. देवा, मी चारीधाम कधी पाहिलं नाही, पण माझ्या नाथांच्या दृष्टीमध्ये मला याच गावामध्ये माझं चारीधाम दिसतं. म्हणून मला दुसरं मंदिर कुठं बांधायची जाण्याची गरज पडली नाही. मला माझ्या माईच्या पायामध्ये ते तीर्थ दिसलं, बापांच्या पायामध्ये ते तीर्थ दिसलं. म्हणून मला माय बापांच्या पायामध्ये पांडुरंगाच्या पाया याच्यापेक्षाही जास्त ताकद वाटली. म्हणून कधी वाटलंच आरती करावी तर चंद्र सूर्य जरी आई बापासाठी आणली तरी ते कमीत घे. माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशीची प्रयाग. आणि काशीसारखे मायबाप अशा लेकरांना मिळवत आणि सदैव या लेकरांना याची जाणीव राहो. असेच कुटुंब आदर्श अखंड होत राहो एवढी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि जे माझ्या तुकोबरायांनी मंदिर बांधलं या जगाच्या पाठीवर ती सर्व माझ्या मातृभूमीची सावली म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षिणी सुस्वरे आळवेते त्या आठवणींच्या सावली सदैव मायेच्या दारात असाव्यात होत झालेली शिवा पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतो. पाठीमाग असणारे आई वडील भावांना सर्वांना यातून सावरण्याची बळबुद्धी ताकद परमेश्वराने द्यावी अशी भगवंत चरणी प्रार्थना. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णराम हे जे कीर्तन आहे ते युवा कीर्तनकार तुषारजी महाराज मोरे यांच्या तुषार मोरे 99K नावाच्या चॅनलवर आता ऑनलाईन दाखवले, इनलाईन दाखवले. ते पाहायचं असेल तर त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा, पहा. शेवटाची विनामने संतजने परिसावी विसरतो ना पडामा माझा देवा तुम्हासी.